सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण नमकीन शेवची रेसिपी बघणार आहोत आणि मिक्स नमकीन बघणार आहोत। तर त्यासाठी मंडळी आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण रेसिपी पाहण्या अगोदर आपल्या प्रीताज किचनला लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करायला विसरू नका। तर चला मंडळी, आता आपण रेसिपीकडे वळूया। इथे मी अर्धी वाटी मसूर घेतला होता आणि तो रात्रभर भिजवला होता आणि त्याच्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्याच्यामधलं पाणी काढून घेतलं होतं आणि भिजत घालत असताना त्याच्यामध्ये मी चिमटभर सोडा देखील टाकलेला होता। तर अर्धा वाटी मसुरा भिजत घातला होता, तर तो भिजल्यानंतर एक वाटी झालेला होता आणि त्यानंतर मी त्याच्यातलं पाणी काढून एका कापडावर पसरून घेतलं होतं आणि ते फॅनच्या वाऱ्याला ठेवायचं आहे। फॅनच्या वाऱ्यानेच आपल्याला ते सुकवून घ्यायचं आहे, उन्हामध्ये अजिबात पसरवून ठेवायचं नाही। आणि ते आपलं फॅनच्या वाऱ्याला सुकत आहे तोपर्यंत इथे मी शेव करण्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये रेड चिली पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद ॲड केलेली आहे। तर इथे आपल्याला याची शेव तयार करायची आहे। आता तर शेव तयार करण्यासाठी आपण जे पीठ मळणार आहोत ते आपल्याला थोडंसं सैलसर मळायचं आहे, एकदम घट्ट देखील मळायचं नाही, नाहीतर घट्ट मळलं तर जो शेवगा आहे किंवा सोऱ्या आहे त्याच्यामधून शेव व्यवस्थित पडली जाणार नाही। त्यामुळे थोडंसं पीठ असं थोडं पाणी ॲड करत पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे। तरी आता आपलं पीठ देखील तयार झालेलं आहे आणि अशा प्रकारे सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळोसपर्यंत मी गॅसवर कढईमध्ये तेल देखील गरम करण्यासाठी ठेवलं होतं। तर एका साईडला आपलं तेल देखील गरम होत आलेलं आहे। तर आता जे पीठ आपण सैलसर हे मळून घेतलेलं आहे तर ते आता आपण शेवग्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर इथे मी एक शेवगा भरेल एवढंच पीठ घेतलेलं होतं, त्यामुळे शेवग्यामध्ये भरत असताना मी अर्धा शेवगा भरला होता। तर जास्त पीठ तुम्ही मळलेलं असेल शेव करण्यासाठी तर तुम्ही शेवगा पूर्ण देखील भरू शकता। तर आता इथे शेवग्याला भरत असताना सगळ्यात पहिल्यांदा शेवग्याला तेल लावायचं आहे, जेणेकरून शेव आहे ती पटकन पडते। त्यामुळे इथे मी शेवग्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता शेवगा भरून घेऊया। आणि इथे शेवसाठी आपण जी चकती वापरलेली आहे ती एकदम बारीक चकती वापरलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या चकतीपेक्षा थोडीशी मोठ्या छिद्रांची देखील चकती वापरू शकता। आता आपलं तेल देखील टाकलेलं आहे, तर आता आपण शेवगा असा पॅक करायचा आहे आणि आता आपण तेलामध्ये शेव पाडून घेऊया। तर शेव पाडत असताना तेल आपलं पूर्णपणे कडकडीत तापलेलं पाहिजे। जर तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर शेव व्यवस्थित भाजली जात नाही आणि ती म्हणजे थोडीशी कच्ची राहते आणि मऊ पडते। त्यामुळे तेल कडकडीत तापलेलं पाहिजे। आणि आता तुम्हाला दिसत आहे एकदम बारीक अशी शेव मी पाडून घेतलेली आहे। तर आता ही आपण भाजून घेऊयात। तर इथे शेव देखील भाजून झालेला आहे, तुम्हाला दिसत आहे शेवचा कलर देखील बदललेला आहे। तर अशाच प्रकारे मी सर्व जी शेव आहे ती करून घेतलेली आहे। तर ही आता आपण एका प्लेटमध्ये काढू। तर मंडळी, आता इथे आपली शेव देखील सर्व करून झालेली आहे। तर आता आपण जो मसूर कापडावर पसरत ठेवलेला होता सुकण्यासाठी तो सुकलेला आहे, म्हणजे त्याचं पाणी सुकलेलं आहे, बाकीचा तो आतमध्ये वल्लाच असतो। आणि आता इथे जे आपण शेव तळलेलं तेल होतं त्याच्यामध्येच आपण मसुरा देखील तळून घेणार आहोत। तर तेल कडकडीतच तापलेलं पाहिजे, जेणेकरून मसुरा एकदम छान आणि कुरकुरीत असा तळला जातो।
तर मसुरा तळला हे ओळखायचं कसं, तर पहिल्यांदा टाकल्यानंतर त्याला बुडबुडे येतात आणि नंतर जसा तळला जाईल तसे त्याचे बुडबुडे कमी होतात आणि तो पूर्णपणे असा वर येऊन तरंगतो. त्यावेळेस मसुरा एकदम आपला छान असा तळून झालेला आहे आणि कुरकुरीत झालेला आहे. तर आता इथे मी तो एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि बाकीचा जो मसूर आहे तो देखील मी अशा प्रकारेच तळून घेतलेला आहे. आपला सर्व मसूर तळून देखील झालेला आहे आणि गरम आहे तोपर्यंतच मी त्याच्यामध्ये मीठ देखील टाकून घेतलं होतं. नॉर्मल हाताला गरम लागेल असंच मीठ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, म्हणजे हाताला भाजणार देखील नाही. त्याच्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी काजू घेतलेले होते, ते देखील आपल्याला तेलातून तळून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे मखाना देखील असेल तर तुम्ही मखाना देखील वापरू शकता. ते मखान्याने देखील नमकीन एकदम फरसाण टेस्ट लागते. त्याच्यानंतर आता इथे आपले काजू आणि शेंगदाणे तळून झालेले आहेत, ते देखील मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर आता आपण बुंदी करणार आहोत. तर बुंदी करण्यासाठी मी इथे 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि रेड चिली पावडर आणि थोडासा आपण फूड कलर टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत. पाणी ॲड करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बुंदीसाठी जे बॅटर आहे ते आपल्याला थोडंसं पातळच असं ठेवायचं आहे. तर तुम्हाला इथं मी दाखवणार देखील आहे की आपण बॅटर कसं करणार आहोत. तर थोडंसं पातळसर असं ठेवल्याने झाऱ्यातून बुंदी पटकन पडते, त्यामुळे थोडंसं पातळच असं बॅटर ठेवायचं. तर अशा प्रकारे इथं आपलं बॅटर तयार करून झालेलं आहे. आणि इथे मी त्याच्यामध्ये थोडासा फूड कलर देखील टाकलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये रेड चिली पावडर जास्त प्रमाणामध्ये ॲड केली तरी देखील चालेल, किंवा हिरवा कलर तुम्ही ॲड केला तरी देखील बुंदी एकदम छान दिसते. इथे माझ्याकडे हिरवा कलर नव्हता, त्यामुळे मी हा केशरी कलर ॲड केलेला आहे. तर आता कलर ॲड करून झाल्यानंतर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी या पिठाची पाहिजे नाही. आणि आता एका साईडला मी तेल देखील गरम करायला ठेवलेलं होतं, ज्यामध्ये आपण शेव तळलेली होती आणि मसूर तळलेलं होतं, त्याच्यामध्येच आपण हे देखील तळून घेणार आहोत. तर अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी पाहिजे. माझ्याकडे जो झाऱ्या आहे तो मी झाऱ्या घेतलेला आहे. तुमच्याकडे जो कोणता असेल त्या प्रकारचा तुम्ही घेऊ शकता. आणि त्याच्यावर असं टॅप टॅप करून मी बुंदी तळून घेतलेलं आहे. बुंदीसाठी तेल एकदम कडकडीतच गरम पाहिजे, जेणेकरून तेल जर थंड असेल तर बुंदीचा आकार व्यवस्थित येत नाही. त्यामुळे बुंदीसाठी तेल कडकडीतच तापलेलं असावं, जेणेकरून तुम्हाला इथं दिसतं एकदम गोल अशी बुंदी पडलेली आहे. आणि अशा प्रकारे बाकीची सगळी देखील बुंदी मी करून घेतलेली आहे. तर मंडळी इथे आपली बुंदी देखील सर्व तयार करून झालेली आहे. तर आता आपण हे सर्व जे करून ठेवलेलं आहे फरसाण ते सगळं आता मिक्स करून घेऊया. तर मिक्स करण्यासाठी मी खालीच बसलेले आहे, जेणेकरून सर्व व्यवस्थित असं मिक्स करता येईल. तर इथे मी शेव, मसूर आणि बुंदी आणि काजू बदाम एवढंच केलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये जे पाहिजे ते ॲड करू शकता. आणि हे सर्व आता आपण मिक्स करून घ्यायचे आहे. तर मंडळी नमकीन फरसाणची ही रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी प्रीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा.